आली आली भाग्यलक्ष्मी। कामिनीबाई, तुमच्या पोराने एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा खून केलाय। आता गेला हा आडवा तिडवा आतमध्ये, आणि ती गीता देव माझ्या पोलीस स्टेशन मध्ये बसली आहे। किती रक्कम घेणार? आता कसं मूळ मुद्द्यावर आला। लोको, काशीची जलसमाधी झाली नाही म्हणून आई भिराईचा कोप होईल नव्हे, देवीचा कोप झालेलाच आहे। पण आई भिराईचं हे लाडकं लेकरू, त्याचं मरण देवीला कसं बघवेल? म्हणून देवीनं आम्हाला दृष्टांत दिलाय, माणसाच्या रक्ताची आहुती या यज्ञामध्ये द्या, मग मी शांत होईल। सुधेशरावांचा खून तुम्ही केलात? या भाग्यलक्ष्मीला सगळं कळलं। त्या गीता देवला कसं समजवायचं ते मी बघतो। केस पण होणार नाही याची काळजी घेतो, पण या महामायेला आवरा। येतो मी। संजय, तुझ्या बायकोला आवर घाल। आधी काय झाले त्याची माहिती घे म्हणाव, आणि मग तोंड उचकटायला सांग। काशी, तुम्ही प्लीज शांत व्हा। बाबा जी बाप्पाजी, आई भिराई, माझ्या रक्ताची आहुती तू मान्य करून घे। आता संकट टळे। गावकऱ्यांनो, तुम्ही एकच काम करायचं, धनाजीराव मोहितेच्या घरावरचा बहिष्कार तुम्ही चालूच ठेवायचा। त्यांना निवडणुकीत सुद्धा पाठिंबा द्यायचा नाही। तुम्ही म्हणाल तसं, पण यज्ञात रक्ताची आहुती देणं थांबवा। बोला बाप्पाजींचा जय असो। बोला बाप्पाजींचा। हे बघा, खुनाचा निकाल लावायला आपण पोलीस नाही, किंवा आपल्या हातात कायदाही नाहीये। मला फक्त एवढं हवंय की ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या घरात प्रॉब्लेम्स नकोत। बाबा, गीता कुठे गेलीये? दिसली का? नाही, काय झालं? नाही म्हणजे मी तिला चहा द्यायला खोलीत गेले तर ती खोलीत नव्हती। मी अख्खं घर शोधत, ती कुठे घरात पण दिसत नाहीये। घरात कुठे नाही तर मग गेली कुठे ती? मी तीच विचारते बाबा, ती न सांगता अशी कुठे गेली असेल? आम्ही खूप स्वप्न रंगवली होती रे तुझ्याबद्दल। तुला शिकवून मोठं करायचं, एक चांगली मुलगी बघून तुझं लग्न लावून द्यायचं। पण बघ तुझ्या नशिबात काय लिहिले। एका भाविणीच्या मुलीशी तुला लग्न करावं लागलं, आणि या सगळ्याला ना एकच व्यक्ती कारणीभूत। कोण? तुझा भाऊ काका। अरे त्या भाऊचं आणि त्या जयश्री भाविणीचं लफडं होतं। काकू? अरे चारित्रहीन आहे तो, म्हणून सांग। आई, चहा। संजय, येते मी। चहा घेताय ना? नाही, नकोय मला। काशी, तुम्हाला एक विचारायचं होतं। तुमच्या आई भाऊ काकांना ओळखायच्या? म्हणजे? हो, भाऊ काका तर नेहमीच आमच्या घरी यायचे।